लातूर पोलीस दलाने एक धाव सायबर सुरक्षेसाठी या शीर्षकाखाली मॅरेथॉन आयोजित केली होती। या स्पर्धेत महाविद्यालयीन मुले, मुली, नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। 30 मार्च रोजी पहाटे 5 वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये 8000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला। विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मार्गावर सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीही केली। विजयी स्पर्धकांना रोख बक्षीस आणि मेडल देऊन गौरवण्यात आले। जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे आणि पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन लातूरमध्ये करण्यात आले होते। लातूर पोलीस दलाने एक धाव सायबर सुरक्षेसाठी या शीर्षकाखाली 30 मार्च रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेचे उद्दिष्ट सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे होते। विशेषतः सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या घटनांवर लक्ष वेधणे। या स्पर्धेत महाविद्यालयीन मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक, सायकलिस्ट, मॉर्निंग वॉकिंग ग्रुप्स आणि सामाजिक संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे तसेच पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे सीईओ श्री राहुल कुमार वीणा यांच्या हस्ते करण्यात आले। या मॅरेथॉनमध्ये 8000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी राज्यभरातून सहभाग घेतला। मार्गावर शाळेतील 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जनजागृतीचे फलक घेऊन सायबर सुरक्षा संदर्भातील माहितीही दिली। विजयी स्पर्धकांना रोख बक्षीस आणि मेडल देऊन गौरवण्यात आले। स्पर्धेचे उत्तम व्यवस्थापन आणि मार्गदर्शन केल्याबद्दल लातूर पोलिसांचे विशेष कौतुक आता सध्या करण्यात येत आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये मी संगाप्पा स्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आहोत लातूर शहरामध्ये। लातूर शहरातील क्रीडा संकुलन येथे लातूर पोलिसांच्या वतीने आलेला आहे दुसऱ्या वर्षाचं जे मॅरेथॉन आहे। त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं एक हात सायबर सुरक्षतेसाठी दुसऱ्या वर्षीच्या या मॅरेथॉनमध्ये तब्बल लातूर शहरातून किंवा लातूर जिल्ह्यामधून किंवा अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी जे मॅरेथॉनमध्ये या ठिकाणी जे नागरिक सहभागी झाले 6 ते 7 हजारहून अधिक या ठिकाणी नागरिक या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये या ठिकाणी सामील झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP सोमय मुंडे साहेब आहेत। आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारचे या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कशा प्रकारचे या ठिकाणी पोलीस प्रशासन आव्हान करते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत लातूरचे SP सोमय मुंडे आहेत। चांगला उत्साहित आपल्याला दिसतोय, त्याबद्दलचं आपण काय सांगतो? आज गुढीपाडवाचं औचित्य साधून एक नवीन संकल्प इथे मांडण्याचा प्रयत्न लातूर पोलीस दलाकडून करण्यात आलेला आहे। एक धाव सायबर सुरक्षेसाठी ही लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0 ची थीम यावर्षी आपण ठेवलेली आहे आणि आजच्या दिवशी सकाळी 6 वाजता मोठ्या प्रमाणात रफली 6 ते 7 हजार नागरिक इथे जमा आहेत आणि त्यांनी इथे प्रतिसाद त्यासाठी दिलेला आहे। या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। आता 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर असे 3 वेगवेगळ्या स्पर्धा इथे आपण घेत आहोत। वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातूनही काही रनर्स आलेले आहेत जे इथे आवर्जून पार्टिसिपेट आहेत। तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की ही जी मॅरेथॉन आहे याच्या मागचा संकल्प हा लक्षात ठेवून कुठेतरी सायबर साक्षरता स्वतःची वाढवावी, कुठे काही मदत लागल्यास सायबर साक्षरतेमध्ये कशा प्रकारे मदत घेता येईल याची थोडी जाणीव ठेवावी। कोणताही प्रॉब्लेम आल्यास सायबर सुरक्षेबाबत 1930 या नंबरला कॉल करावा आणि नक्कीच तुम्हाला सायबर पोलिसांबाबत मदत भेटणार आहे। ते शर्ट टी शर्ट वरती पाहता येतंय की त्याबद्दलचं आपण ऑनलाईन व्यवहार करावा सगळं काही सांगितलं। बरोबर। तर जे टी शर्ट्स आम्ही मॅरेथॉनसाठी प्रिंट केलेले आहेत त्यामध्ये परिपूर्ण माहिती सायबर सुरक्षतेबाबत आहे। तर तुम्ही जर का बघू शकता की इथे काय करू नये किंवा काय करावे याच्याबाबतची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर आपली हेल्पलाईन चा इथे नंबर दिलेला आहे। त्याचबरोबर इथे पण आहे आपल्या 112चा नंबर इथे आहे। सो बेसिकली थोडी साक्षरता वाढवावी, जनजागृती व्हावी, काय करू नये याच्याबाबत थोडंसं लक्ष राहावं आणि एखाद्या वेळेस अप्रसंग घडल्यास त्यामध्ये कशा प्रकारे मदत घ्यावी याबाबत थोडी जनजागृती करण्यासाठी हा पूर्ण मोहीम आपण राबवलेली आहे आणि नक्कीच याच्याने आपल्याला फायदा होणार आहे, सर्व नागरिकांना फायदा होणार आहे। थँक्यू। माझं नाव ज्योती शंकर राघवते, राहणार परभणी, आंतरराष्ट्रीय धावपटू। लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0 ह्या स्पर्धेसाठी आले होते। 10 किलोमीटरला मी फर्स्ट क्रमांक मारला। ह्याच्या अगोदर पण खूप लातूरला रेस केलेले आहेत, पण लातूर पोलीस मॅरेथॉन ही पहिली वेळेस धावलेली आहे। आतापर्यंत तुमच्या कार्यकाळामध्ये म्हणजे किती मॅरेथॉनमध्ये? मी पूर्ण आतापर्यंतच्या 42 किलोमीटरच्या मी 60 या 70 किलोमीटर 70 अशा 42 किलोमीटरच्या रेस झालेल्या आहेत माझ्या। मेडल आणि ट्रॉफी तुम्ही किती मिळवलेले आहेत आतापर्यंत? असे तर मी खूप मिळवलेले आहेत, पण मी अंदाज म्हणलं तरी मी
मी म्हणजे कोणत्या कोणत्या गावाला गेले ते सांगते. जसं की लातूरला मी पहिली वेळेस आले ते लातूर, मुंबई, दिल्ली, लोणावळा, बांगलादेश, इलाहाबाद अशा खूप ठिकाणी मी रेस केलेले आहेत. आता फेब्रुवारी महिन्यात लोणावळ्याला रेस झाली होती 50 किलोमीटर, त्याच्यात मी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि 100 किलोमीटरचा नॅशनल रेकॉर्ड आहे माझ्या नावानं 8 तास 20 मिनिटाचा. देशभरामध्ये तुम्ही हे मॅरेथॉन स्पर्धा केल्यात, मात्र लातूरमध्ये काही वेगळे पण तुम्हाला दिसलं त्याच्यात? नाही, मी पहिली वेळेस मुंबई म्हणजे काय म्हणतात लातूरचे पोलीसवाल्यांनी जी ठेवली ना, खूप चांगलं नियोजन केलेलं होतं आणि खूप चांगलं पण वाटलं मला. आणि पुढच्या वर्षी घ्यावं मला आणखीन इच्छा आहे की ह्याच्यात आणखीन जास्त पार्टिसिपेट करत आहे. माझं नाव परिमला बालासाहेब बाबर, मी परभणीहून आलेले आहे. तर मी भरपूर मॅरेथॉन पळाले, पण आज इथं वेगळंच एक रूप पाहायला भेटलं की कारण इतके पोलीस म्हणजे कोणत्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत नाहीत, पण इतकं छान वाटलं की म्हणजे नोकरी असूनही म्हणजे लातूर पोलीस मॅरेथॉन 0.2 म्हणजे ही मागच्या वेळेसही मी मॅरेथॉनला आलेली होती, मागच्या वेळेसही विनर होते आणि ह्या वेळेसही विनर आहे. आणि इथलं छान एक भव्यरम्य वातावरण पाहून मलाही खूप उत्साह आला आणि खूप छान म्हणजे पाण्याची सोय, रूट पण एकदम छान आहे. थँक्यू. 60-62 तरी धावली असेल, ही आहे 63वी आणि खूप छान वाटलं मला धावून. विनर म्हणजे 62 पैकी. संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.